नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे. मित्रांनो, माणसाच्या जीवनामध्ये सुख आणि दुःख ह्या गोष्टी कर्माने येतात. ह्या गोष्टी आता बरेच लोक म्हणतात नशिबाचा भाग. नसीब जर असेल तर ते बघताही येत नाही, त्याच्यात आपल्याला काही इलाज पण नाही. परंतु कर्म त्याच्यात फार मोठा रोल आहे. कर्मानं बरंच काही तुम्हाला, जसं एखादे आजारी पडल्यावर औषध गोळ्या घेतो ना आपण, डॉक्टरकडे जातो ना, काही रिलीफ मिळते का नाही. कधी कधी पूर्ण आजार बरा होतो, कधी कधी थोडा बरा होतो. परंतु आपल्याला त्याच्यातनं फायदा होतो का नाही. जसं शाळा कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलं तर काय होईल, फायदा होईल का नुकसान होईल. शेतकऱ्यांना पेरणी केल्यावर फायदा होईल का नुकसान होईल. धरणाची दार अडवल्यावर फायदा होईल का नुकसान होईल. घराला कुलूप लावलं तर फायदा होईल का नुकसान होईल. गाडीला ब्रेक योग्य वेळी लावलं तर फायदा होईल का नुकसान होईल. म्हणजे तुम्ही कार्य जे करता ते तुम्हाला मिळत असतं. अगदी असा निसर्गाचा नियम आहे. तसं आपण कार्य करताना बरंच काही चुका करतो. आता पैसे लागणारे तरी आपण ठेवत नाही. आणि काय होतं, हळूहळू पैसे कमवायचं वय पण संपतं. मग काय करणार. म्हणजे वेळ जे आपल्याला आहे, पैसे कमवायचा पिरियड किंवा आपलं आयुष्य हे नैसर्गिक आहे. प्रत्येकाला परमेश्वरानं 24 तासाचा दिवस दिलेला आहे. परंतु काही लोक इतकं त्रासात आहेत, त्यांना मानसिक टेन्शन आहे, पैसे नाहीत. काही लोक सुसाईड करतात, काही लोक उलटे सुलटे कामं करून चक्रात अडकतात. मित्रांनो, कधीही जसं कसं जीवन हे सरळ नाही मित्रांनो. जसं ECG पण सरळ निघत नाही, निघालं तर माणूस मृत्यू पावतो. तसं जीवन वेडेवाकडं आहे, वळणाचं आहे जीवन. आणि त्याच्यासाठी कार्य चांगलं करावं होते. जसं वळणाचे जर रस्ता असेल तर काय होईल, ड्रायव्हिंग आपल्याला सतर्क करावं लागते. सरळ असले तर एवढं काळजी करायची कारण नाही. कारण ज्यावेळेस वळणाचा रस्ता असतो त्यावेळेस आपल्याला काळजी केली तरच आपल्याला प्रवास सुखाचा होईल. तसंच आहे जीवन, हे अडवळणाचं आहे मित्रांनो. पुढे काय प्रॉब्लेम नाहीत माहीत नाही, परंतु पैशाची बचत करा की पैशानं तुम्हाला अनेक अडचणी सुटू शकतात. आता पैशाचीच बचत केली जात नाही. आता बरेच व्यक्ती मी 25 वर्ष झालं LIC ऑफ इंडियामध्ये काम करतो मित्रांनो. बरेच व्यक्ती म्हणतात पैसे पुरत नाहीत. बरोबर आहे तुमचं, पैसे पुरत नाहीत. परंतु हा वैयक्तिक प्रश्न आहे, त्याला मॅनेज करायला आपल्यालाच करावं लागेल. दुसऱ्याला सांगून प्रश्न सुटणार आहे का. आपल्याला काहीतरी प्लॅनिंग करावं लागेल. आपल्याला खर्चावर नियंत्रण आणावं लागेल, की ज्याच्यातनं तुमचा फायदा होईल, ह्या प्रश्न सुटेल. तेच केलं जात नाही, उलट खर्च वाढवले जातात. आता मित्रांनो, लोकसंख्या वाढलेली आहे, नोकऱ्या नाहीत, आहेत त्या टेम्पररी आहेत, तिथं पण पगार योग्य नाही, खर्च वाढते, महागाई वाढते. हे सगळं खरं आहे, हे काही चुकीचं नाही. परंतु ह्याच्यातनं मार्ग काढण्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे ना. आपण काही प्लॅनिंग केलं पाहिजे. तिथंच आपण कमी पडतो. आता प्रश्न तर वाढणार आहेत, महागाई वाढणार आहे. जसं 20 रुपये लिटर पेट्रोल होतं, आता 105 आहे. कुठल्याही वस्तूचे दर वाढणार आहेत, ते सरकारला पण कंट्रोल करता येत नाही. आणि आपण तर कोण आहे. परंतु आपल्या हातात आहे ते आपण करत नाही. जसं गाडीचा वेग नियंत्रणात पाहिजे, लोक सुसाट चालवतात, गाडी एकदम ब्रेक दाबतात. म्हणजे काय होतं, अनर्थ घडणाऱ्या गोष्टी आपण करतो. जसं आता पैसे लागणार तरी आपण ठेवत नाही. मग आपल्याला कर्ज तर मिळते का मला सांगा. उतार वय झाल्यानंतर, वय 60 झाल्यावर कुठली बँक लोन देते का. आपण पैसे कमवू शकतो का. म्हणजे आपले सगळे मार्ग बंद होतात. म्हणजे आपण काम करू शकत नाही. जसं तरुण असेल, एखादा व्यवसाय बंद पडला तर तो दुसरा व्यवसाय करू शकतो, एखादी नोकरी गेली तर दुसरी करू शकतो. शरीरात ताकद आहे ना, इंद्रियात ताकद आहे, तर आपण काहीही करू शकतो. परंतु म्हातारा झाल्यावर काय करणार. ज्याला लहानाचं मोठं केलं, तुमचे मुलं तर सांभाळतील का. प्रॉपर्टी तर कामाला येईल का. सगळे साधनं फेल होतात मित्रांनो. त्या टायमिंगला आपण, भारत सरकारची संस्था LIC ऑफ इंडिया तुम्हाला असा एक मॅजिकल प्लॅन देते की ही तुम्हाला आयुष्यभर साथ सोडत नाही. असं प्लॅनिंग करा. आज तुमच्याकडे पैसे येतात, तुमचं सगळं चांगलं चाललेलं आहे, परंतु ही उद्याची गरज आहे. इन्शुरन्स, पैशाचं कॉन्ट्रॅक्ट उद्याची गरज आहे. आणि जे उद्याच्या गरजेसाठी आज काम करतात त्याला दुसऱ्या परत त्यांना उद्या वाईट दिवस येत नाहीत. मग आज हे प्रॉब्लेम जी लोकांना येतात ना, त्यांनी थोडं आपलं तपासावं आपण काय काय केले. आता बरेच गेली 25 वर्ष झालं मी LIC ऑफ इंडियामध्ये काम करतो आहे. बरेच लोक म्हणतात आमचं उत्पन्न चांगलं होतं, आमचे दिवस असे होते. मग का असे वाईट दिवस आले. त्याचं कारण आहे ना. जसं झाडावरचा आंबा खालीच का पडतो, दुसरीकडे का जात नाही. गुरुत्वाकर्षण शक्ती आहे ना. तसं आपल्याला प्रश्न निर्माण होतात, त्याच्यासाठी आपण शक्तीचा वापर केला पाहिजे. आपण करत नाही आणि सांगणाऱ्याचं आपण ऐकत नाही. कारण धुंद असते. जेव्हा तुम्ही पैसे कमवता तेव्हाच तुम्हाला कोणाचंच काही पटत नाही. मित्रांनो, जसं आजारी पडल्यावर आपल्याला काय आवडतं, जिभेला काय टेस्टी आहे हे महत्त्वाचं नाही, शरीराला काय महत्त्वाचं आहे. म्हणून डाएट दिला जातो ना आजारी पेशंटला. ऑपरेशन केल्यावर, मोठा आजार झाल्यावर जे आजारी पडतात बघा, त्यांना काय सांगतात डॉक्टर लोक, पहिलं आहार विहारावर कंट्रोल करा, आहार कुठला खायचा कुठला नाही खायचा हे सांगतात का नाही. तसं तुम्हाला पैशाचा आजार हे पृथ्वीवरला प्रत्येक व्यक्तीला आहे. मग आम्ही हेच सांगतो ना, आम्ही मेडिसिन देतोय फुकट, उपचार करतोय फुकट, आणि तुम्ही जे पैसे दिले ते पण पैसे देतोय आम्ही. असं कुठं आहे का मला सांगा.
तुम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालात आणि डॉक्टरला जे पैसे दिले ते परत मिळतात का? औषधाचे पैसे परत मिळतात का? बरं पैसे नका मिळू द्या, त्याची ते गॅरंटी तर आहे का त्या आजाराची दुरुस्त व्हायची? मग का घेता? काय हॉस्पिटलमध्ये जाता? किंवा शाळेत मुलाला आपण पाठवतो, पासची गॅरंटी आहे का? नोकरीची गॅरंटी आहे का? माहिती आहे का? मग का पाठवतो आपण? का मग शाळेत पाठवतो? आणि किंवा अन्न आपण रोज खातो, कधी कधी उलटी होते, कधी कधी जुलाब लागतो, मग रोज का खातो आपण? माहिती आहे का आपल्याला? तरी का खातो? शेतकरी पेरणी करतो, धान्य किती उगवेल माहीत नाही, भाव किती लागेल माहीत नाही, काय करतो? धरणाची आपण दारं अडवतो, त्याच्याला पाणी खराब आहे का चांगलं हे माहीत नाही, तरी का करतो? कारण मित्रांनो, ह्या मार्गातनंच आपल्याला चांगलं होईल ही एक आशा आहे, गॅरंटी नाही. जर तुम्हाला गॅरंटी पैशाची मिळेल तर काय वाईट आहे? म्हणजे धोकाच नाही ना. आजकाल काय झालेलं आहे, गॅरंटेड काम केलं जात नाही, चुकीचे कामं करतात. आता बघा, मार्केटमध्ये 7% FDला इंटरेस्ट रेट आहे आजच्या कंडिशनला, 2025ला, जुलै 2025ला. आता हे रेट ऑफ इंटरेस्ट आहे ना, पूर्वी 14% होतं. हे मार्केटवरच्या ज्या घडामोडी घडतात, सरकारची धोरणं, ह्याच्यावर बँकेचा व्याजाचा दर ठरतो. मित्रांनो, हे फ्लेक्झिबल आहे ना, परंतु तुमच्या जिम्मेदाऱ्या कंपल्सरी आहेत ना, ते वाढत चालले आहेत ना, त्याची कॉस्ट वाढत आहे, तर तुम्ही प्लॅनिंगच करत नाही. आज मला सांगा, असंच झालं ना. अर्थशास्त्राचा नियम सगळीकडे सारखाच काम करतो मित्रांनो. डिमांड आणि सप्लाय, मागणी पुरवठा सिद्धांत, हे कुठल्याही जीवनामध्ये, कुठल्याही देशामध्ये, जगामध्ये हा काम करतो. मला सांगा, आता पूर्वी 30-40 वर्षापूर्वी मुलाला हुंडे मिळायचे लग्नामध्ये, माहिती आहे ना. आता मुलीला पैसे द्यायची वेळ आली. का झालं असं? डिमांड सप्लाय. कुठेही जा तुम्ही, वस्तूचे जी दर ठरतात, मागणी पुरवठा, रोज भाजीपाल्याचे रेट चेंज होतात, कुठलेही रेट चेंज होतात, इंटरेस्ट रेट काय पण असू द्या, हे डिमांड आणि सप्लाय बेस आहे मित्रांनो, ते आपण समजून घेत नाही. आता मला सांगा, काही लोकांना तर पैसे कमवतात, मग अडचण काय? ते हे डिमांड सप्लाय आहे. कारण तुमची डिमांड आहे भविष्याची, तुम्हीच त्याच्यासाठी सप्लाय तयार करत नाही. आता रिटायर होणार माणूस, प्रत्येक माणूस म्हातारा होणार ना, मग त्याच्यासाठी तुम्ही प्लॅनिंगच करत नाही. किंवा माणसाच्या जीवनामध्ये डिसेबिलिटी, डेथ आणि डिसीज हे संकट कधी येणार आहेत माहीत नाही कोणालाच, मग त्याच्यासाठी प्लॅनिंग नसतं. जसं घराला तुम्ही कुलूप लावून का जाता? मग जसं मी सांगितलं, मुलाला शाळेत का पाठवता? तुम्ही अन्न का खाता? गाडीत पेट्रोल का भरता? आता तुम्ही म्हणाल हे गरजेचं आहे, मग हे गरजेचं नाही का? पैसे तुमच्यासाठी ठेवणं हे गरजेचं आहे का नाही? बरं, ह्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे की आमचे LIC ऑफ इंडियामध्ये जे आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे, हे घेण्यासाठी काय लागतं? तुमचं वय त्या प्लॅनमध्ये बसलं पाहिजे. आता आमच्याकडे कित्येक लोक आहेत, त्यांचं वय जास्त झालेलं आहे, प्लॅनच्या बाहेर गेले, त्यांना प्लॅन मिळत नाही. मग आता ते काय म्हणतात, काही पण करा पण आम्हाला द्या. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस मिळत नाही त्यावेळेस आपल्याला जोर येतो, आणि अगोदर सांगितलं तर आपण दुर्लक्ष करतो. मग हे मिसमॅच होतं. त्याच्यामुळंच जसं रोडवर ॲक्सिडेंट का होतात, काही चुकामुळे होतात ना, ऑटोमॅटिक होतात का उगं चालत चालत, तसं आपण चुका करतो जाणून बुजून. कधी कधी माहीत नसते, पण कधी कधी माहीत नसल्यावर आपण ऐकत नाही. मग त्याच्यामुळं तुम्हाला मिळत नसल्यावर तुम्हाला वाटतं मिळायला पाहिजे, असं नाही. जोपर्यंत आपल्याला कुठली गोष्ट मिळते तोपर्यंत आपण घेतली पाहिजे, हे निसर्गाचा नियम आहे. आता एखादा माणूस मेल्यावर त्याला ट्रीटमेंट देऊन उपयोग आहे का? जिवंतपणे द्यायला पाहिजे होते. म्हणजे आपण काय करतो, वेळ टायमिंग चुकवतो आणि अडचणीत येतो मित्रांनो. जसं लोक पैसे ठेवत नाहीत आणि कर्ज मागायला येतात, कर्ज पण मिळत नाही, मग लोक सुसाईड करतात ना. आज पृथ्वीवर दुःख हे निर्माण होतं, कर्मानंच जास्त होतं. नशिबात काय घडायचे घडू द्या, ते काय ते तुमच्या हातात नाही, माझ्या हातात नाही. नशिबात काय लिहिले कुणालाच माहीत नाही ना, परंतु जे हातात आहे ते केलं पाहिजे ना. आता गाडीचं ब्रेक वेळेत दाबलं पाहिजे, आपल्या हातात असतं तर आपण दुसरीकडे बघत बसल्यावर काय होईल? गाडी कुठं तर जाईल, खड्ड्यात पडल. तसंच आहे हा जीवन प्रवास आहे. तुम्ही कमवलेले पैसे 100% खर्च करता, तर कितीही जन्म इथं पृथ्वीवर घेऊन आलात तुम्ही, तर कधीही सुधारणा होणार नाही मित्रांनो. काय लोक पिढ्यानपिढ्या गरीब आहेत, त्याचं कारण आहे. कारण शेतकऱ्याला बघा, पेरणी करण्यासाठी धान्य नसेल, बियाणं नसेल, तर तो कर्ज काढून पेरणी करतो का नाही? मला सांगा, तरच धान्य वाढेल ना. मुलाला पैसे नसले तरी आपण फीस कुठून तर कर्ज काढून काय तर सोनं चांदी विकून त्याला ॲडमिशन घेतो का नाही? आता पुढे शिकणारा नाही शिकणारा हा त्याचा भाग आहे, नशिबाचा पण भाग आहे. परंतु आपण कार्य करतो का नाही? रोज खातो का नाही? आपण जेवण करतो का नाही? जेवणच नाही केल्यावर काय होईल? तसंच आहे. तुम्ही पैसेच नाही ठेवला, तुम्हाला पैसेच राहणार नाही, पैसे कमवायचे वय पण संपणार. मित्रांनो, मानवनिर्मित दुःख तयार होतं. असं आहे का मार्केटमध्ये जाऊन दुःख लय झाले, सुख द्या 2 किलो? दुकान आहे का? परचेस सेलचं दुकान नाही, दुःख आणि सुख हे कर्माचा बराच रोल आहे त्याच्यामध्ये, आणि तिथं आपण चुकतो. मित्रांनो, 100% माझा दावा आहे, बरेच लोक आपल्या हातानं चुका करतात आणि अडचण आली की सगळ्याला दोषी ठरवतात. सगळ्याला आपण कसं सगळे चुकीचं वागतात, सगळे लोक गुन्हेगार आहेत आणि आपण कसं योग्य आहे, आपण निर्दोष आहे हे आपण दाखवायचा प्रयत्न करतो. बघा ना, प्रत्येक माणूस कधीही दुसऱ्याच्या चुका काढतो, परंतु आपल्या चुका दुरुस्त करत नाही, किंवा आपल्या चुका आहे कोर्टात पण हेच प्रॉब्लेम आहे.
जसं एखादी गुन्हा केला आहे तो पण वकील लावतो आणि ज्याच्यावर अन्याय झाला तो पण, आणि शेवटी काय होतं, डिबेट होऊन कधी कधी काय होतं, चुकीचा निकाल लागतो ना. कारण आपल्याकडं मी वकील लोकांना नाव ठेवत नाही मित्रांनो, पण पैशासाठी लोक ते काम करतात. खरं खोटं जर असतं तर मग रामराज्यात झालं असतं. ह्या दुनियात पोलीस स्टेशन, डिपार्टमेंट, कोर्ट कचेरी लागलीच नसतं. तसं नाही मित्रांनो, लोक पैशासाठी सुद्धा खोटं बोलतात. खोटी केस असते, कधी कधी होतं ना असं, आपण पाहतोय ना रोज मार्केटमध्ये काय घडते बघा ना. असं जर खरं वागले असते सगळे तर हे अन्याय अत्याचार झालाच नसतं मित्र. आणि हे तर जाऊ दे समाजाचा विषय, परंतु आपण आपल्यावर अन्याय अत्याचार करतो, आपल्यावर आपण करतो आणि आपण म्हणतो की माझंच बरोबर आहे. मित्रांनो, तुम्हाला लागणारे तर पैसे ठेवत नाही, खर्चावर नियंत्रण आणतं. आता पगार तर प्रत्येकाला जास्त मिळावं असं वाटतं महागांच्या हिशोबाने, मिळतो का ते आपल्या हातात नाही, परंतु खर्च करायचं आपल्या हातात आहे ना. जे हातात आहे ते करा, हातात नाही ते केल्यामुळंच काय होतं, जसं आता आपण पाहिलं ना काही वेळेस वळणाचा रस्ता असतो आणि स्टेअरिंग नाही वळवली, गाडीचा स्पीड होता, अंदाज नाही आला, मग गाडी धरणात गेली, असं आपण कित्येक उदाहरणं पाहतोय ना. मग हे कुणी करायचं असतं, गाडीत बसणाऱ्यानं का पुन्हा आता बघा घटना कुठली वाईट घडली तर लोक भरपूर चर्चा करतात, सल्ले भरपूर देतात. आपल्याकडे सुद्धा टी व्हीला बघा मोठमोठे प्रोग्राम अरेंज केले जातात, तिथं सगळे डिबेट होतो, चर्चा होते. अहो पुन्हा नंतर काय उपयोग आहे, नंतर काय घटना घडली ना पुन्हा घडू नये म्हणून ठीक आहे, चर्चा करणं योग्य आहे, ते म्हणत नाही मी. परंतु काय होतं, बऱ्याच लोकांना माहिती असून चुका करतात. आता बघा गोवा, गुटखा, दारू पिली जाते, व्यसनं केली जातात, वाईट होतं हे माहीत आहे का नाही. आता काही लोक मेडिकल लाईनमध्ये डॉक्टर लोकसुद्धा काही दारू पितात, गुटखा गोवा खातात, अशी कित्येक लोक आहेत. मी कुणावर नाव ठेवत नाही, कुणाला टीका करत नाही मित्रांनो. समाजामध्ये जे घडतंय ते बोलतोय मी, काय वेगळं बोलत नाही. करतात ना काही लोक, चुका करतात का नाही. आता कित्येक लोक इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत चुकीच्या ठिकाणी पैसे गुंतवतात का नाही. टोरेस्ट घोटाळा बघा, मुंबईचा ज्वेलरीचं दुकान पुण्यात सुद्धा झालेलं आहे. म्हणजे काय होतं माहिती आहे का, हे असं का घडतं त्याचं कारण सांगतो. माहिती असून चुका केल्या जातात. आता 7% बँकेत इंटरेस्ट रेट आहे आणि 10%, 15% तुम्हाला कोण देते, म्युच्युअल फंड, शेअर मार्केट देतं का, गॅरंटी आहे का, कंपनी सांगते. मग आपण चुका करतो, आपणच आपल्याला गॅरंटी देतो. जसं पुण्यामध्ये सुद्धा एक सोन्या चांदीच्या दुकानात BC टाईप लावून ते आता मीडियाला आता दाखवलेलं आहे, ते पळून गेला दुकानदार. मग आपण अशा खोट्या गुंतवणूक का करतो, आपल्याला लालच आहे मित्रांनो, लालच. आणि ते लालचच माणसाला खड्ड्यात घेऊन जातं. किंवा चुकीचं अज्ञान किंवा माहिती असून दुर्लक्ष करणे. आता मला सांगा, प्रत्येकाला पैसे लागणार आहेत, आपले मुलं देणार नाहीत. आपण बघतोय आता आश्रमाची संख्या वाढते, लोकसंख्या वाढलेली आहे, पगार कमी होतो. आता एका घरी 3-3 जण 4-4 जण काम करतात, तेव्हाच घर चालतं मित्रांनो. 15-20 हजाराच्या वर पगार आहे का, मग तो कमी मिळून सुद्धा आपला खर्च आपण कमी केला आहे का. म्हणजे आपल्याकडं आपल्या जे हातात आहे ते आपण अजिबात करत नाही आणि त्याच्यामुळेच संकट निर्माण होतं. दोष कधीच दुसऱ्याला द्यायचे नाही मित्रांनो. परमेश्वर आपल्याला सगळं काही परिपूर्ण केले. एक दात जर आपला पडला ना तर बसवायला आपल्याला 15-20 हजार लागतात. 32 दातं आपल्याला परमेश्वरानं, प्रकृतीनं, निसर्गानं, देवानं दिलेलं आहे. शरीर परिपूर्ण करून पाठवलेलं आहे. सगळं आहे, आपण वाटोळं करून टाकतो त्याचं आणि सगळ्यांना दोष देतो आपण. आणि आपण निर्दोष कसं आहे आपण हे दाखवत असतो मित्रांनो. प्रत्येकजण बघा, कुठं पण बघा तुम्ही डिबेट करतात का नाही, प्रत्येकजण माझं खरं आहे म्हणतो. मित्रांनो तसं जर असतं तर मग प्रॉब्लेम का आला आपल्याला. आता बघा ना, आता काय झालेलं आहे, कित्येक बँका, पतपेढ्या, कॉपरेटिव्ह बँका पैसे घेऊन पळून जातात, आपण बघतोय ना. आता नॅशनल बँकेत सुद्धा 5 लाखाचीच फक्त गॅरंटी आहे. ही कुणालाच माहीत नाही, बऱ्याच लोकांना माहीत नाही. माहिती असून सुद्धा लोक ह्याच्याकडे दुर्लक्ष करतात. 5 लाखाची गॅरंटी म्हणजे 5 लाखाचा इन्शुरन्स आहे. तुमचं स्टेट बँकेत जरी अकाउंट असलं, 50 लाखाची जरी FD असेल आणि उद्या जर कुठल्या मोठ्या नेत्यानं जर घोटाळा केला आणि देश सोडून पळून गेला तर तुम्हाला फक्त 5 लाख मिळतात 50 लाखाची. हे बऱ्याच लोकांना माहीत नाही. माहिती असून सुद्धा ह्याच्याकडे दुर्लक्ष आहे. म्हणजे आपण नियमाचं उल्लंघन करतो आणि निसर्गाच्या विरोधात वागतो. बघा आता प्रदूषण वाढले का नाही, प्लॅस्टिक वगैरे अमुक तुमक. म्हणजे हे काय होते, आपण कार्य जे करतो ना ते करतानाच चुकीचं करतो. जसं एखाद्या विद्यार्थ्याने चुकीचं जर प्रश्नाचं उत्तर दिलं, त्याला मार्क कसे मिळतील, कोण देणार आहे, आणि देणाराच अडकून जाईल ना. मला सांगा, त्याचं जर इन्स्पेक्शन झालं. तसं नसतं, खोट्याला खोटं, खऱ्याला खरं. आत्ता कसं दिखावा जग झालेलं आहे सगळं. पैसे नसताना कर्ज काढून खर्च करतात. कशी भलं होईल, कितीही जन्म तुम्ही घेऊन आला तरी तर पृथ्वीवर कधीच तुमचं चांगलं होणार नाही. अख्खं कुटुंब बरबाद होईल. आणि होता येत आता मला सांगा, फसवाफसवीचे कार्यक्रम का होतात आता, त्याचं कारण तेच आहे की चांगल्या गोष्टीला महत्त्व न देणं, चुकीच्या गोष्टी करणं. आणि एक बार माणूस अडचणीत अडकला आणि तो चक्राच्या बाहेर निघत नाही. जसं आपल्याला पुण्याला जायची, पिंपरीवरून निघालो आणि गर्दी आहे, ट्रॉफिक जाम, भयंकर गर्दी आहे, महागाई येता येत नाही, पुढे जाता येत नाही. पुढे तर जायला तर अडचणच आहे ना गर्दी असल्यामुळं.
तसं तिथं असं ट्रॉफिकमध्ये माणूस अडकतो आणि ते अडकतानाच आपण ठरवलं पाहिजे. आपल्याला प्रत्येकाला चांगलं वाईट कळतं. आता मी सांगतो म्हणून मला लय तत्त्वज्ञान आहे असं नाही मित्रांनो. प्रत्येक एकापेक्षा एक ब्रिलियंट लोक आहेत, परंतु त्याचा वापर योग्य नाही. जसं प्रत्येकाला आयुष्य मिळालं आहे, प्रत्येकजण युनिट व्यवस्थित वापरतो का? आता जसं मी म्हणलं व्यसनं करतात लोक, गोवा गुटखा त्याच्यावर चित्र लिहिलेलं आहे, काढलेलं आहे, मग तरी एवढं सांगूनसुद्धा आपण करतो. आता सरकारला सुद्धा मजबूरनं कायदे काढावं लागतात. आता दारूचं लायसन दिलं जातं आणि दारू पिली म्हणून पकडलं जातं, कारण त्यांना ते करावंच लागतं ना, कारण त्याला आपण भाग पाडतो. समाज, लोक, हे जे कायदे बनतात ना हे ऑटोमॅटिक बनत नाही. लोकांचा फोर्स असतो, त्याला लोकांचं मॅन्डेट असतं, डिमांड असते लोकांची. जसं आता शाळेमध्ये बघा, नापास करायचं नाही, मारायचं नाही. पूर्वी होता का कायदा 40-50 वर्षापूर्वी? हे करावं लागतं. जसं LIC ऑफ इंडियामध्ये सुद्धा बघा 3 वर्षे आत पॉलिसी बंद केली तर 1 रुपया मिळत नव्हता, पुन्हा 2 वर्षाचं झालं, आता 1 वर्षाचं झालं आहे. मग हे असे नियम आणावे लागतात समाजाच्या मागणीनुसार. मित्रांनो, समाजाला जर सगळं चांगलं कळत असतं लोकसंख्या एवढी वाढलीच नसती. मित्रांनो, लोकांना चांगलं कळत नाही. कायदेसुद्धा सरकार बनवतं का नाही? हेल्मेट घालायला पाहिजे, अनेक कायदे असतात, तरी त्याला पळवाटा असतात ना. मला सांगायचं नाही, प्रत्येक माणसाला सत्य कळालं तरच देश समाज सुधरेल. नसतं असं कायदे करूनसुद्धा त्याला पळवाटा काढले जातात. मला सांगायचं जे मला जे लागणार आहे, मला जी गरज आहे, माझं जे चांगलं होणार त्याच्यातनं ते काम केलं पाहिजे. आता शाळा कॉलेजमध्ये एवढे विद्यार्थी असतात, तेच पुस्तक असतं, तेच कॉलेज असतं, तेच शाळा, तेच टीचर असतील. कोणाला 80%, कोणाला 90%, कोणी 100%, कोणी नापास, कोणी सुसाईड. असं का होतं? मग दोष कोणाचा आहे? त्या संस्थेचा नाही, दोष आपला असतो मित्रांनो. आणि आपण जोपर्यंत आपली चूक मान्य करत नाही, त्याच्यावर जर आपण दुरुस्ती करत नाही, तोपर्यंत कधीही विकास नाही, कधीही सुख शांती मिळणार नाही. जसं मार्केटमध्ये मला लई दुःख आहे, सुख द्या 2 किलो, असं नसतंच कधीच. ते कर्मानंच येतं आणि आपल्या कार्याने येतं. आणि आपल्याला आयुष्यात कोणीतर असं चांगलं सांगणारा भेटला पाहिजे आणि त्याचं आपण ऐकलं पाहिजे. जसं रोज जेवण करतो तसं चांगल्या गोष्टी रोज केल्या पाहिजेत. आता बघा, काही लोक घरदार जागा विकतात, काही लोक चांगलं असतात, पुन्हा कर्जबाजारी होतात. हे असं का होतं चढ उतार? त्याला काही आपल्या हातातून चुका होतात. जसं शरीर प्रकृती, आता बघा निसर्गाचा नियम आहे, प्रत्येक उपजे तो नाशे. जे जन्माला आला तो मरणारच आहे, ही तर प्रोसेस आहे. परंतु निसर्गाच्या आधारित होत नाही ना काम. लोकांना जे आजार होतात, गुटखा, गोवा, तंबाखू खाणं, सुसाट गाडी चालवणं, ॲक्सिडेंट होणं, मला सांगा हे गोष्टी का घडतात? आहारावर नियंत्रण नसणं, व्यायाम न करणं, अनेक काही गोष्टी असतात ते आपल्या हातानं घडत असतात. जसं आता प्रत्येकजण पैसे कमवतो, प्रत्येकजणाकडे पैसे नाहीत म्हणून तो कर्ज काढतो ना. आणि पेशन्स नाहीत. आपल्याला एखादी गोष्ट समजा, जसं आता 9 महिने 9 दिवसाला बाळ जी जन्माला येतं ती सुदृढ असतं. 7व्या महिन्यात 5व्या महिन्यात जन्मल्यावर मग आपण काय करतो? प्रीमॅच्युअर सगळे कामं करतो. आता बघा, आमच्या LIC ऑफ इंडियामध्ये बऱ्याच जणांनी पॉलिसी काढल्या. ते लोक काय करतात? 2-3 वर्षालाच पैसे काढून घेतात. आणि मग त्याचे कॉन्ट्रॅक्ट असतं ना, ती रायटिंग ॲग्रीमेंट आहे त्याच्यामध्ये. कारण तुम्हाला एक प्रीमियम भरलं तर आपण इन्शुरन्स देतो, ते लिहिलेलं कॉन्ट्रॅक्ट आहे ना. मग आपण कॉन्ट्रॅक्ट तोडायचं आणि म्हणायचं मग LICत पैसे मिळत नाहीत, काय उपयोग नाही. म्हणजे काय करतो आपण? आज काय चाललेलं आहे मित्रांनो, कलियुग घ्यायलाच म्हणतात. चूक जरी आपली असेल तर आपण दुसऱ्याला दोष देतो. आणि मग काय होतं? मग आपलं खरं आपलंच खोटं असून खरं सांगत फिरतो. ह्याच्यामुळेच माणसाला दुःख प्राप्त होतं. मेन कारण काय बघा, सुख आणि दुःखाचं. आणि परमेश्वरानं सगळ्याला सारखा वेळ दिला आहे मित्रांनो. बचत करा. पैसे जर नाही ठेवले तर तुम्हाला नक्की वाईट वेळ येणार आहे, कारण पैसे कमवायच्या वेळी संपणार आहे. आणि खर्चावर नियंत्रण आणलं पाहिजे. त्यात आपल्याला जर पगार 20,000 मिळत असेल तर 50,000 1 लाख लगेच कोणी देणार नाही ना. हे सगळ्यांना माहिती आहे. माहिती असून उपयोग आहे. मग आपण काटकसर केली पाहिजे. आता मला सांगा, ह्या 20-30 वर्षामध्ये काय घडलेलं आहे? मला 32 वर्ष झालं पुण्यात येऊन. सायकल इतक्या होत्या, आता सायकल गेल्या कुठे? खरंच उत्पन्न वाढलं आहे का? मला सांगा ना, उत्पन्न वाढलं आहे का? उत्पन्न वाढलं असतं तर एक माणूस कमवून सगळं घर चालवतो, तर आज 4-4 माणसं काम का करावं लागतं? आज मोबाईलसुद्धा EMIवर घेतले जातात. आणि प्रत्येक वस्तूची किंमत जशी कमी होती ना, मोबाईल आज घेतला तर काही दिवसाला ते जुना होतो ना, तसंच माणसाचं पण आहे. आणि माणसाला तर कसं आहे, उलट आहे मित्रांनो. माणसाला खर्च, लिव्हिंग कॉस्ट आहे ना, जगण्याची किंमत वाढत चालली ना. मग माणसाने काय करायला पाहिजे? आपल्या हातात आहे काही, परमेश्वरानं तुमच्या हातात दिलेला आहे, त्याचा वापर करा. आपण पैसे ठेवले पाहिजे, वाढतात ना. शेतकरी बियाणं जमिनीत टाकल्यावर काय होतं? धान्य वाढतं ना. मुलांना शाळेत टाकल्यावर आपण जे शिक्षणाला पैसे खर्च करतो त्याच्यापेक्षा मोठा झाल्यावर तो कितीतरी पैसे कमवतो ना. मग हे बीज आहे, बीज लहान असतं, वृक्ष मोठा असतो, हे सगळ्यांना माहिती आहे. हे मी जे आता सांगतो ते हे तत्त्वज्ञान नाही मित्रांनो, हे साऱ्या गोष्टी आहेत. परंतु हे न केल्यामुळेच माणूस प्रॉब्लेम येतो. आता मला ज्या बँकेने 50,000 कर्ज दिलं नव्हतं 2004ला, सेवा विकास कोऑपरेटिव्ह बँक, आज ती बँक मार्केटमध्ये आहे का? मग त्या बँकेने मला रिजेक्ट केलं लोन.
की तुमचं काही खरं नाही म्हणून. मग खरं नव्हतं कुणाचं हे कळालं का आता? खरं नव्हतं माझं का त्यांचं? आज मला 50 लाख रुपये लोन मिळते, माझ्या 56 पॉलिसी आहेत LIC ऑफ इंडियामध्ये. मग मी योग्य मार्गाने गेलो ना, मला त्रास झाला परंतु माझा आज विजय झाला ना. आज मला सांगा, जे बँकेनं मला रिजेक्ट केलं त्यांना रिझर्व्ह बँकेने रिजेक्ट करून टाकलं. म्हणजे तुम्ही गलत काम करताय. त्या बँकेचं लायसन कॅन्सल केलं का नाही? आता बऱ्याच बँक आहेत, रुपी बँक आहे, सेवकस कोऑपरेटिव्ह बँक आहे, ज्योतिबा सहकारी बँक आहे, पंजाब महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक आहे, श्रीनिवास पतपिढे. हे 2 किलोमीटरचं उदाहरण सांगतो. भारतभर, देशभर, जगभर कितीतरी अशा होतात नेहमी. आणि ह्याला शिकार कोण होतं? बेसावध लोक किंवा लालची लोक. लालच. आता 7% बँकेचं FDला इंटरेस्ट आहे, लोकांना 10% पाहिजे, 15% पाहिजे. मग लोक SIPमध्ये जातात. जाऊ नये असं नाही, गुंतवणूक वाईट नाही मित्रांनो, परंतु धोका आपण वाढवून घेतो. जसं रोज आपलं आयुष्य वाढत चाललं आहे, म्हणजे काय आहे त्याच्यातलंच कमी होत चाललं आहे. आपण म्हणतो ना, आभाळ टेकल्यासारखं वाटतं. टेकलं का? कुठेही जा तुम्ही. म्हणजे डोळेसुद्धा आपल्याला धोका देतात, इंद्रियसुद्धा माणसाला फसवतात. म्हणजे आपलं नियंत्रण कुठपर्यंत पाहिजे बघा. आपलं शरीरसुद्धा आपल्याला फसवत असतं. म्हणजे डोळे धोका देतात आपल्याला. आभाळ टेकल्यासारखं वाटतं, टेकलं आहे का? किंवा बड्डे म्हणतो विचारानं, बड्डे आहे का तो? म्हणजे आपल्याला माणसं तर फसवतातच, परंतु इंद्रियसुद्धा फसवतात. इंद्रियावर नियंत्रण आपलं पाहिजे. मन बघा काही पण म्हणतं, काही पण करा म्हणतं. तसं जर करत गेला तर काय होईल? जसं गाडी बघा, हँडल कशासाठी दिले गाडीला? स्टेअरिंग का दिले गाडीला? वळवण्यासाठी, योग्य ठिकाणी. नैसर्गिक रस्ता आहे वळणाचा असेल तर तो सरळ होतो का आपण गेल्यावर? नाही, हँडल आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीला पर्याय आहे मित्रांनो. मी जे सांगतो ना, हे प्रश्न निर्माण होतो, याला पर्याय आहे आणि तेच मी तुम्हाला सांगतो आणि त्याचाच वापर करा. जसं मला 50,000 कर्ज दिलं नव्हतं, मी जर ह्या मार्गाने गेलो नसतं तर आज मला 50 लाख रुपये लोन मिळालं असतं का? माझी प्रगती झाली आहे. ज्यांनी ज्ञान आणि पैसा म्हणजे नॉलेज पण आहे. आज जे मी तुम्हाला बोलतो ते स्क्रिप्ट कुठली लिहून आणून बोलत नाही, हे मनातनं सांगतोय. मी काय बोलायचे हे पण मला माहीत नसतं, मी ऑटोमॅटिक बोलत असतो मित्रांनो. तसं जे आणि घडलेली स्टोरी सांगते, काही चुकीचं सांगत नाही. माझ्या जीवनात जे झालं ते सांगतो आणि तुमच्या जीवनात ह्याच्यापेक्षा चांगले दिवस यावे एवढी अपेक्षा आहे. सांगण्याचा उद्देश काय आहे? आता बघा, हे यूट्यूबवर जे चांगले व्हिडिओ असतात ना, जे लाईफला आपल्या काहीतरी वळण देणारे असतात, आपल्या फायद्याचे असतात, ती लोक बघत नाहीत. आता बघा, जे टाईमपास आहे, करमणूकच्या रील बघू नये असं नाही, सगळंच करायला पाहिजे, परंतु त्याला जास्त व्ह्यूज येतात. अशा व्ह्यूज येत नाहीत, कोणी बघत नाहीत. आता लाँग व्हिडिओ तर बघत नाहीत आणि लाँग व्हिडिओ सांगितल्याशी तुम्हाला कसं कळणार खरं कुठं? एका मिनिटात तर तुम्हाला पटणार का? म्हणून ही सगळं जी स्टोरी सांगावं लागते मित्रांनो. जे मला 50,000 रुपये जे कर्ज दिलं नाही ज्या बँकेनं, त्यांचे विचार कसे होते बघा. जसं रावण बघा, त्याला मरणार नाही असं वरदान होतं, परंतु का मेला? मग त्याची लंका सोन्याची होती, पण काय एवढे वाईट दिवस आले. तसंच आहे मित्रांनो. आपण कसं असते, भविष्यात जे काय लागणार आहे त्याच्याकडे लक्ष देऊन आपण काम केलं पाहिजे. आता प्रत्येक माणूस म्हातारा होणार आहे, आपले मुलंबळ सांभाळतील का माहीत नाही. मग आपण पेन्शन प्लॅन घेतला पाहिजे. LIC ऑफ इंडियामध्ये आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे बघा. सरकारपेक्षा एक पाऊल पुढे. सरकारी नोकऱ्यात फक्त पेन्शन मिळायची पूर्वी, आता तर ते पण नाही. 2008 नंतर सरकारी नोकऱ्यात पेन्शन नाही, कुठंच नाही, फक्त मिलिटरीला आहे. तर पूर्वी पेन्शन मिळायची आणि तुमचं जे कॉन्ट्रीब्युशन ते मिळत नव्हतं. आता बघा, LICकडं एवढं सगळं चांगलं आहे, माहिती नसल्यामुळे किंवा माहिती असून आपण दुर्लक्ष केल्यामुळेच आता प्रॉब्लेम आहे, बाकी दुसरं काही नाही. आता मला सांगा, आपण पेन्शन पण देतो आणि बँकेपेक्षा जास्त व्याज. जसं बँकेत आता FDला 7% आहे, आपण सेविंगला देतो, सेविंगला 3-4% आपण 8% देतो. इन्शुरन्स देतो, टॅक्स फ्री पैसे देतो, मिळणारं बोनस वगैरे, आणि लाईफ टाईम देतो आणि गॅरंटेड देतो. असं आहे का? पूर्वीच्या पेन्शन नोकरीमध्ये जी पेन्शन मिळायची ना, त्यांना फक्त पेन्शन मिळायची आणि त्यांचा फंड मिळत होता का? नाही. बघा, तुम्ही माहिती घ्या. आपल्याला सगळं काही आपल्याकडे चांगलं आहे, फक्त आपल्याला माहिती नसल्यामुळे आणि आपण न केल्यामुळेच प्रॉब्लेम येतो. तर आपण फंड पण देतो, दरवर्षी पैसे देऊन फंड देतो, इन्शुरन्स देतो आणि लाईफ टाईम देतो आणि गॅरंटेड देतो. मग पूर्वीच्या पेन्शनपेक्षा चांगला प्लॅन आहे आणि 1 वर्षांतर पैसे वापरता येतात. नोकरीत जे PF वगैरे कटिंग होतो ते 1 वर्षांतर वापरता येतो का? म्हणजे सगळं काही आपल्या हातात आहे, फक्त माहिती नसल्यामुळे किंवा आपण ॲक्शन उचलत नाही. बऱ्याच लोकांना माहिती तर आहे, परंतु आता आम्ही गेली 25 वर्ष झालं LIC ऑफ इंडियामध्ये काम करू, लोक ऐकतच नाहीत आणि आता तर ते प्रमाण वाढलेलं आहे. आता आम्ही डिजिटलचा वापर का करतो, हे तुम्हाला जे व्हिडिओ पाठवतो ना, हे तुमच्या वेळेनुसार तुम्ही बघा आणि आपलं प्लॅनिंग करून घ्या. तुम्हाला मदत लागत असेल तर आम्ही मदत करायला तयार आहे. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562 पवार बाळासाहेब. परंतु तुम्ही विनामूल्य सगळं मिळते. जसं आता फुकट मिळालं किंमत नसते, तसंच आहे ना. मग ह्याचा वापर करून तुम्हाला चांगलं बनता येतं. माझी लाईफची स्टोरी सांगतोय. ज्या बँकेने मला 50,000 कर्ज दिलं नाही, ते बँकेचं लायसन रिझर्व्ह बँकेनं कॅन्सल केलं
ती बँक अस्तित्वात नाही आणि मला आता 50 लाख रुपये लोन मिळते. म्हणजे मी कुठल्या मार्गाचा वापर करून माझं जीवनाचं भलं करून घेतलं. आणि मित्रांनो, इन्कम गॅरंटी मिळते. LIC ऑफ इंडिया भारत सरकारची संस्था आहे. तर आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे. 8% इंटरेस्ट रेट आहे. 1 वर्षानंतर लोन मिळतं. मला सांगा, आयुष्यभर लाईफ कवर वाढतं. बघा, कुठलीही इन्शुरन्स कंपनी वयोवृद्ध माणसाला इन्शुरन्स देते का? मग इथे इन्शुरन्स वाढत चालला आहे आणि प्रीमियम न भरता. किती मॅजिकल एक बेनिफिट आहेत मित्रांनो. तिचं तुम्ही डीपमध्ये माझ्याकडनं माहिती घ्या आणि मला फोन करा. म्हणजे काय होईल, तुमच्या पैशाचा प्रश्न पूर्णपणे सुटेल. आपण रोज आपल्याला फसवत आहोत. कसं ते सांगतो. पैसे कमवतून पैसे ठेवत नाही. मग कोण देणार? एक दिवस पैसे कमवायची शक्ती पण कमी होणार, म्हातारा होणार ना माणूस. आणि मग काय करणार? म्हणजे आर्थिक कोंडीत कोण अडकते? तुम्ही का मी? सांगणारा कधीच नाही मित्रांनो. न ऐकणाऱ्याला शिक्षा भोगावं लागते. गुन्हा करणाऱ्याला शिक्षा भोगावते ना. मग आपण गुन्हा करतोय ना. पैसे ठेवत नाही म्हणजे आपणच आपल्यावर अत्याचार करतोय. आणि काय होतं, कर्ज पण मिळत नाही ना. आता मला सांगा, माझं 20 वर्षानंतर वय वाढले, 56व्या वर्षी कुठली बँक लोन देते? बँक लोन कधी देते? तुमचं सर्व्हिस किती आहे, तुमचं वय किती आहे, तुमचा व्यवसाय कसा आहे, तुमच्याकडे मॉर्गेज ठेवायला प्रॉपर्टी आहे का, सगळं बघते ना बँक. आणि एवढं करून आता बँका तरी इन्शुरन्स करतात. तुम्हाला न सांगता करता, कारण इन्शुरन्सचे पैसे लवकर मिळतात. जसं मी म्हणलं ना, बँकेत तुमची 50 लाखाची FD असेल स्टेट बँकेत, तरी तुम्हाला 5 लाख मिळतात. हे इन्शुरन्स आहे 5 लाखाचा. पूर्वी 2 लाखाचा होता. ग्राहक मंचानं तक्रार करून भांडण करून ती 5 लाखाची लिमिट वाढले. हे लोकांना माहीत नाही. माहिती असलं तर लोक दुर्लक्ष करतात आणि परत अडकून पडतात. आता मोठमोठे जे घोटाळे होतात त्याच्यात नॅशनल बँका पण क्रश होतात. महागाई का वाढते? त्याचं कारण आहे ते बँकेला जगवण्यासाठी टॅक्स वाढवला जातो. हा बरा डीपमध्ये भाग आहे मित्रांनो. मला सांगायचे म्हणजे कसं आहे, आपल्याला काय लागणार ते आपण केलं पाहिजे आणि दुसऱ्याला दोष देण्याचा काही उपयोग होत नाही. बरेच लोक दुसऱ्याला दोष देतात. चुका आपण करतो आणि दुसऱ्याला दोष देतो. आता रोडवर सुद्धा बघा ना, हे तक्रारी भांडणं होतात ना. चुकून तर केले तो आता असं म्हणतात का माझी चूक झाली? असं कुणीच म्हणत नाही. जसं आपल्या देशात इंग्रज घुसले, त्यांनी निघाले का ऑटोमॅटिक? त्यांना काढावं लागलं पाहिजे. म्हणजे चुका त्यांनी केल्या. कुठेही जावं तुम्हाला सांगतो असंच आहे. आपले चुकीला कोणीच मान्य करत. तसं जर असतं तरी प्रश्नच वाढत नाही. आज मला सांगा, तुम्ही न पैसे ठेवल्यामुळे काय होतं? तुम्हाला दंड तुम्ही मारून घेतले सर, तुम्हाला इंटरेस्ट द्यावं लागतं ना. आणि ते लोन पण मिळेल का नाही गॅरंटी नाही. मला मिळालं नव्हतं लोन 20-21 वर्षापूर्वी. मला सांगा, आता मला बँकेकडे जायचीच गरज नाही. बँक तयार झाली ना आपली. आपल्याला कधीही पैसे वापरता येतात. EMI नसतो LICच्या लोनला. व्याज कमी असतं. सिबिल खराब होत नाही. बाहेर बघा, आता कोरोनाच्या पिरियडमध्ये कित्येक लोकांचे सिबिल खराब झाले. त्याचं त्यांना आता लोन मिळत नाही. मी पाहिलं आहे. मी अभ्यास करतो मार्केटचा मित्रांनो, असं काही बोलत नाही. कित्येक लोकांना लोन मिळत नाही. सिबिल खराब झालं. तर सिबिल का खराब झालं त्याला कारण होतं. कारण सगळे उद्योगधंदे बंद होते. म्हणजे तुमच्या चुका नसताना सुद्धा तुमच्यावर अन्याय होतो. मग त्याच्यासाठी ज्या लोकांच्या पॉलिसी होता ना, त्या लोकांना बँकेकडे लोन काढायला मागायला त्याची गरज नव्हती. त्यांनी अगोदर प्लॅनिंग केलं होतं. प्री प्लॅनिंग करा. प्री प्लॅनिंग नाही केला तर तुम्हाला नक्की प्रॉब्लेम येणार. तुमच्याकडे किती संपत्ती असेल, तुम्ही किती पगार कमा, किती मोठे कलेक्टर, तहसीलदार, कमिशनर, डॉक्टर, इंजिनियर, वकील काही असा तुम्ही. जसं कित्येक लोकांचं तुम्हाला उदाहरण सांगतो. नोकिया मोबाईल होता, आज काय झालं कंडिशन. पद्मिनी कोल्हापुरी गाडी होते बघा, ॲम्बॅसिडर कार, काय झालं तिचं. निर्माचं काय झालं मला सांगा ना. रेमंडच्या मालकाची काय अवस्था आहे, विनोद कांबळेची काय अवस्था आहे. आपण तेवढे तर मोठे नाहीत. आपण प्लॅनिंग नाही केलं तर आपला विध्वंस आपण करतो. आणि भारत सरकारची संस्था आहे मित्रांनो, गेली 25 वर्ष झालं मी काम करतो. LIC ऑफ इंडियाची दरवर्षी मार्चमध्ये ॲड येते पेपरला, पैसे घेऊन जावं म्हणून. कुठली संस्था जगामध्ये असे पैसे घेऊन जावं म्हणणारी? बँका तर सांगतात का कधी? मला सांगा, काय काय बँकेत आता ऑटो रिन्युअल आलं. पूर्वी रिन्युअल पण ऑटो होत नव्हतं. कित्येक लोकांचे पैसेचं इंटरेस्ट मिळत नव्हतं. कित्येक बँकात पैसे आहेत, पैसे मिळत नाहीत. लोक आंदोलन करतायत मित्रांनो. आपण फार पुढचा विचार केला तर पुढे अडचण येणार नाहीत. नाहीतर काय होईल, वेळ निघून जाईल, सगळं कळून उपयोग होत नाही. आणि आपल्याला ह्या संकटातून कोणी बाहेर काढणार नाही. माझ्याकडे कॉन्ट्रॅक्ट आहे. आम्ही पैशाचं ॲग्रीमेंट करून देतो. ते पण न भरलेले पैसे द्यायचे ॲग्रीमेंट करतो. लोक भरलेले देत नाहीत. बँका, मल्टी मार्केटिंग कंपन्या, पतपेढ्या, कित्येक मार्केटमध्ये लोक पैसे तुमचे भरलेले देत नाहीत. आणि लोकांचं कसं आहे मित्रांनो, मी सांगतो ऐका, जास्त व्याज पाहिजे. जसं म्युच्युअल फंड SIPमध्ये का जातात, जास्त व्याज पाहिजे. आणि पुन्हा काय करतात, प्रॉब्लेम आल्यानंतर आमची मुदल द्या म्हणतात. म्हणजे आपण बघा कसं बदलतो आपण. आणि हेच आपल्याला घातक. जसं बघा, रोडवरून कसंही कुठून पळाल तर काय होतं, ॲक्सिडेंट होतात ना. शिस्तीत जर आपण ड्रायव्हिंग केलं तर फायदा होतो का तोटा होतो? शिस्तीचं पालनच केलं जात नाही आणि मग प्रॉब्लेम येतो. मग प्रॉब्लेम आल्यानंतर मग पुन्हा सगळ्याला दोषी ठरवायचं आणि आपण कसं खरं दाखवायचं, असंच होतं ना. मग हे केवळ आणि केवळ आपल्याला खरं असूनसुद्धा आपण
खरं नाही म्हणून त्याला टाळतो आणि खोट्या गोष्टी करतो. आता बघा कसं आहे, आता बरेच लोक काय म्हणतात, आता पैसेच पुरत नाहीत, पैसे उरत नाही. मग हा प्रश्न कुणाचा आहे बरं? तुम्ही आज मला म्हणू शकाल, उद्या तुम्हाला कुठली गरज आहे, आता उत्पन्न बंद झालं, उतारवय झालं, त्यावेळेस तुम्ही दुकानदाराला म्हणू शकाल का पैसेच नाहीत, पैसेच वस्तू द्या, देईल का कोणी? आपण काय करतो, जसं शाळा मास्तरला जो शाळा कॉलेजमध्ये जो डिंगडांग करतो ना, त्यामुळे मुलाचं भविष्य कसं होतं, पुढे पास होत नाही, त्याला पुन्हा कळतं आपण चांगलं शिकलो असतो तर. मग हे तुम्ही हातानं वेळ वाया घालवता ना. दारिद्र्य प्रॉब्लेम जे निर्माण हातानं केले जातात, जे नशिबात घडायचे ते वेगळे आहेत, ते सुद्धा टाळता येतात ना कर्मानं. मला सांगा, तुम्ही नापास होणार असं जर वाटलं आणि तुम्ही अभ्यास केला तर पास होणारच ना. म्हणजे कर्मात मोठी ताकद आहे मित्रांनो. चांगलं कार्य करण्याची गरज आहे. स्वतः पैसे ठेवा, आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे. 8% इंटरेस्ट रेट गॅरंटेड आहे, परत बोनस आहे, लाईफ टाईम आहे. पैसे मिळून पैसे वाढतात. पैसे भरायचा पिरियड 15 वर्ष आहे, त्याच्यानंतर पैसे वाढत असतात. बरंच काही बोलण्यासारखं आहे मित्रांनो, परंतु व्हिडिओ इतके वाढतात ना, कंट्रोल राहत नाही. बरंच काही सांगावं असं वाटतं आणि तुम्ही चेंज झालं तर ह्या व्हिडिओचं सार्थक होईल. बरेच लोक बदलले पाहिजेत मित्रांनो. आता काय झालं आहे, मार्केटमध्ये फक्त कुठून पैसे मिळतील हे प्रत्येकजण बघतो आणि काय होते, कर्ज काढतो, काय पण कुठल्या पण स्कीम येतात. आता हॉस्पिटलमध्ये ज्याचं बिल होतं ना 1 लाख 2 लाख, त्याच्यासाठी लोन दिलं जातं आणि घेतलं बी जातं, कारण घेतात म्हणून लोन मिळतं ना. म्हणजे सगळं कर्ज करायचं आणि आपलं उत्पन्न वाटून द्यायचं दुसऱ्याला. मुदल तर द्यावंच लागेल, परंतु वरनं इंटरेस्ट द्यावं लागतं ना. म्हणजे आपलं डेप्रिसिएशन होते, आपली झीज होते आणि जे होऊन हे निसर्गाचा नेमेकरीस माणूस म्हातारा होतं ना, सगळं संपुष्टात येतं. बरेच लोक चांगलं झालेलं बरोबर का होतात, कारण कुठंच त्यांच्याकडं, जसं घरात भरपूर वस्तू आहेत आणि तुम्ही कुलूपच नाही लावलं, सिक्युरिटी नाही घेतली, तर काय होईल, घरातले लोक चोरून घेऊन जातील, त्यांना इजी होईल ना. तसंच आहे, जी लोन काढतात ना, जी डिपॉझिट होल्डर आणि बँकेची मजा आहे आजकाल. आज बँका काही नोटा छापतात का? बँका लोकांच्या ठेवी घेतात आणि तुम्हाला देतात. मग पैसे ठेवणाऱ्याची पण मजा आहे आणि बँकेची पण मजा आहे. आणि बघा, तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो, बँका एवढे पैसे असतात त्यांना कळत नाही का SIP, मग ते तुम्हाला लोन का देतात? SIP मार्केटमध्ये का लावत नाहीत? आपल्याकडे थोडे पैसे असले तर आपण SIP चांगली म्हणतो. म्हणजे आपलं कुठं तर अज्ञान आहे आणि अज्ञानामुळं बर्बादी होते मित्रांनो. काही लोकांना कळते पण तरी खोट्या मार्गाने जातात. जसं मी म्हणलं ना, गोवा गुटखा दारू पिली जाते, खाली व्यसन का केली जातं, मग कळत नाही का त्यांना? डॉक्टर लोकसुद्धा करतात काही. मित्रांनो, कर्म हे श्रेष्ठ आहे आणि ब्रँड आपला जी गुरु कोण बनवलं पाहिजे, ज्यांनी काय हे त्याच्यात यशस्वी झाला आहे त्यालाच. आता डॉक्टर चांगला असेल तर त्याला फीस जास्त असते का नाही, अनुभवी आणि हुशार. तसं आता आम्ही तुम्हाला फुकट देतो ना सगळ्या, आम्ही उपचार पण करतो आहे आणि तुम्ही जे पैसे दिले ते पण वाढवून देतो आहे आम्ही. म्हणजे किती मोठं काम आहे. आणि पैशामुळे सगळ्या गोष्टीचं तुम्हाला सोल्युशन मिळतं ना. पैसे असेल तर काय होतं, सगळे प्रश्न सुटतात आणि प्रश्न सुटल्यावर आनंद निर्माण होतो, दुःखाची गरजच नाही, ऑटोमॅटिक दुःख निघून जातं. बघा, जो विद्यार्थी अभ्यास करतो ना, त्याला चिंता आहे का कशाची? त्याला उलट रिस्पेक्ट आहे, त्याचा सत्कार केला जातो का नाही? मग आपण ह्या मार्गाने का जाऊ नये? चांगल्या मार्गाने गेल्यावर विजय कुणाचा होतो? आपलाच होतो ना. मग आपलाच विजय व्हायचे का हारायचे आपल्याच हातात आहे ना. आता बघा, रिटायर तर होणार माणूस, नोकरी असो, व्यवसाय असो, काही पण काम करा आणि नका पण करा, माणूस म्हातारा होणार 100%. त्यावेळेस तुम्हाला कोण पैसे देईल? आपण ठेवत नाही आणि ठेवली तर कुठं? म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, SIP, सोनं चांदी, घर जागा जमीन. जीवन ही म्हणजे अनगॅरंटेड आणि पैसे अनगॅरंटेड. ठेवू नये असं नाही, पण पहिलं बेस्ट फाउंडेशन केलं पाहिजे ना. LIC ऑफ इंडियाची पॉलिसी करून पुन्हा बचत करा, SIP ठेवा, कुठेही ठेवा. परंतु आपण डायरेक्ट रिस्क झोनमध्ये जातो आणि होत्याचं नव्हतं होऊन जातं. आता कित्येक लोकांना जिवंत असताना प्रॉब्लेम आहे. म्हणजे आपण पैसे कमवून वाईट दिवस आहेत, हे असं होतं. हे केवळ आणि केवळ आपण गाफील राहिल्यामुळं, दुर्लक्ष केल्यामुळं. आपल्याला लागणार आहे परंतु आपण ते करत नाही. आणि जसं आता बघा, हॉटेलिंगमध्ये आता चव येते म्हणून लोक जेवण करतात का नाही, ते आरोग्याला चांगलं असतं, टेस्ट पावडर टाकले तरी आणि काही गोष्टी असतात, स्वच्छता नसते. मोठ्या हॉटेलमध्ये सुद्धा 5 स्टारमध्ये सुद्धा तुम्हाला किचनमध्ये एंट्री आहे का? म्हणजे काय होतं, आपल्या हातानं अनेक चुका होतात आणि चुका होऊ नये म्हणून सांगणारा पाहिजे आणि आपण त्याचं ऐकलं पाहिजे. आता मला सांगा, आपण जर नाही ऐकलं तर आपलं नुकसान 100% होतं, हेच उघड आहे ना. तसं तुम्ही LIC ऑफ इंडियाची लाईफ टाईम मनी बॅक पॉलिसी घ्या मित्रांनो. उशीर करू नका, वेळ कोणासाठी थांबली नाही. वाईट वेळ निर्माण होते आपल्या कर्मानं. आता लोक म्हणतात नशीब हे कधी येतं? कर्म नाही केल्यावर नशीब तयार होतं ना. समजा तुम्ही पैसेच नाही ठेवले तर बँकेत पैसे ऑटोमॅटिक जमा होतील का? मग लोक काय करतात, नशिबावर खापर फोडून आपण कसं ओके आहे ते सिद्ध करतात.
मित्रांनो, कोणाला काही सिद्ध करून काय उपयोग होत नाही. आपल्या अडचणी आपल्याला येतात. आपलं लोकाला दाखवून काही उपयोग होत नाही. दिखावा करून काही उपयोग होत नाही. उलट आपलं नुकसान होतं. आता तुम्ही दिखावा जर केला, खर्च केले पैसे, तर मग तुम्ही जर मागायला गेलं तर काही काही लोक लाज वाटते ना, मग दुसऱ्याचं नाव करून पैसे मागतात. म्हणजे काय होतं, लोक म्हणतील ना, मग तुम्ही तर एवढे आहे, चांगलं आहे तुमच्याकडं सगळं, आणि पैशाची काय गरज आहे म्हणणं. बघा, आता काय काय लोक पैसे जास्त कमवतात, त्यांच्या घरी 2-3 लोक कामाला असतात, त्यांना पैसे मागायला लाज वाटते. ती लोक सहज म्हणतात ना, कुणी पण, अहो तुम्ही एवढे कमवता, तुम्हाला पैशाची काय गरज आहे. प्रॉब्लेम ह्याला असतो, परंतु ते लोकांना माहीत नसतं ना. मग हे जे प्रॉब्लेम निर्माण करतात, छुपे प्रॉब्लेम तयार होतात. आपण दिखावा करतो आणि पैसे ठेवून. ओरिजिनल राहिलं पाहिजे. पूर्वीचे लोक बघा, ओरिजिनल होते म्हणून जास्त दिवस जगायचे, होते का नाही. त्यांना टेन्शन नव्हतं. आता आतून टेन्शन आहे, वरून झगमगाट आहे, चांगले कपडे, सगळं काही व्यवस्थित, परंतु आतून एक मानसिक तणाव आहे, आणि ही आपण निर्माण करतो. मित्रांनो, माणसाला जन्माला कधी यायचं, कधी मरायचे कोणाच्या हातात नाही. मधला पिरियड आपल्या हातात असतो, तो गोल्डन केला पाहिजे. मला सांगा, जे प्रश्न तुम्हाला रोज येतात त्याची सोडवणूक तुम्ही केली पाहिजे ना. आता मला पैसे नाहीत, तर पैसे ठेवले पाहिजे, तरच वाढतील ना. जर पैसेच नाही ठेवले तर कसं होतील. आता खर्च सुसाट केला जातो, आणि खर्चावर नियंत्रण आणलं पाहिजे. कारण उत्पन्न वाढायला पाहिजे, परंतु वाढत नाही. आपल्या हातात नाही त्या गोष्टी करू नका, जे हातात आहे ते करा. पैसे ठेवा मित्रांनो. पैसे ठेवले तर तुम्हाला जीवनामध्ये आनंद निर्माण होईल. आता बघा, माणूस जन्मल्यावर 20-22पर्यंत खूप खुश असतो, तो आनंदी असतो, सुखी असतो. पुन्हा पैसे कमवून त्याला का प्रॉब्लेम येतो, आणि तो प्रॉब्लेम इतका निर्माण होतो की तो मेल्यावर सुद्धा सुटत नाही. म्हणून तर बघा, बरेच लोक म्हणतात त्याच्या काही आशा राहिल्या, ते आपण मेल्यावर नैवेद्य ठेवतो ना स्मशानभूमीत, कावळ्याला खाण्यासाठी, गाईला आणतो आपण धरून, ती खात नाही. हे असे प्रश्न का निर्माण होतं, कारण त्यांनी नीट काम काय केलं, त्याच्या काही इच्छा पूर्ण राहिलेल्या असतात, म्हणून ते करतो आपण. मग ते आपण त्याच वेळेस जर करता येतं ना आपल्याला, त्यावेळेस आपण सांगणारा पाहिजे ना, आपण ऐकलं पाहिजे. आपले जे प्रॉब्लेम असतात ना, ते आपण सोडवता येतात, वेळ असती, फक्त वेळ गेल्यावर काही करता येत नाही. जसं ॲक्सिडेंट झाल्यावर ब्रेक लावून उपयोग आहे का, घरात चोरी झाल्यावर सिक्युरिटी अजून ठेवली असती तर म्हणून उपयोग आहे का. दुर्घटना घडल्यानंतर त्याला नॉलेज म्हणून उपयोग होत नाही, अगोदर मिळायला पाहिजे. त्यासाठी मी सांगतो, तुमच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम येऊ नये, पैशाची तुम्ही प्लॅनिंग करा. आणि LIC ऑफ इंडियामध्येच का करायची, सरकारची संस्था आहे, धोका नाही, भीती नाही, आणि पाहिजे तेव्हाच पैसे मिळतात. ओके, आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन घ्या मित्रांनो. बरंच काही बोलण्यासारखं आहे, परंतु व्हिडिओची मर्यादा आहे, खूप वाढते. कारण काय होते, चांगल्या गोष्टी कितीही सांगाव्याशा वाटतात, परंतु ह्याचं इम्प्लिमेंट समोरच्या व्यक्तीने केलं पाहिजे. जसं मी काय केलं, मला लोन दिलं नाही म्हणून मी काही खचलो नाही. 20 वर्ष मी काम केलं, आणि आज मी स्ट्रॉंग झालो आहे. तसं तुम्ही माझ्यापाशी स्ट्रॉंग व्हा. आज मला सांगा, एखाद्याचं 50 लाख 1 कोटीचं फ्लॅट असतो, पण त्याला 10-20 हजार पण नसतात कधी. कारण हे सगळं EMIवर चाललं आहे. EMI लोन करू नये असं नाही मित्रांनो, पण लोनचे पण लिमिटेशन असतात ना. बँक देताना तुम्हाला किती लोन का देत नाही, मग हे सगळं तपासते का. त्याचं कारण तेच असतं. कारण काय होतं, आणि 20-25 वर्षाचं तुम्ही लोन काढा, तर पुन्हा काय करणार, मुलं मोठी झाल्यानंतर आयुष्य असं क्रॅशमध्ये जातं ना सगळं. तर लोन कमी केलं पाहिजे, पैसे वाढवले पाहिजेत, आणि ते वाढवणारा पैसा, वाढलेला पैसा आनंद देतो, आणि कर्ज दुःख देतो. मग आनंद का दुःख, कर्ज सुख, हे आपल्याच हातात आहे. तुमच्याकडे 10-20 लाखाची FD असेल बँकेत, तर आनंद असतो का नाही. ते काय नोटा डायरेक्ट खात नाही, परंतु आपल्याला समाधान मिळतं ना. आणि कर्ज 10-20 लाख असल्यावर टेन्शन असतं का नाही. म्हणजे व्याज देऊन टेन्शन, आणि FD ठेवल्यावर आनंद आणि पैसे. म्हणजे इन्कमिंग का आउटगोईंग हे आपल्याच हातात आहे. तर आपण प्लस झालं पाहिजे, कारण जिंदगी मायनस होते रोज. आपलं आयुष्य कमी होते ना, पैसे कमायचा पिरियड कमी होत चाललेलं आहे, जिंदगी मायनस होते, आणि माणसाचं महत्त्व पण कमी होतं पैसे नसल्यामुळं. रिटायर झाल्या माणसाला कोणी मान सन्मान देतं का. शेवटच्या दिवशीच त्याचा सत्कार केला जातो, पुन्हा त्याला कोणी पण विचारत नाही. मग हे असं जर किंमत कमी होऊ द्यायची नसेल, तर आपल्याला स्वाभिमान, आणि कसं होतं, स्वाभिमान कधी असतो, आपल्याकडे सगळं असेल, दुसऱ्याच्या दारात गेलो स्वाभिमान कसा राहील. मग दुसऱ्याला हात पसरायची वेळ येते, आपल्याच मुलांना आपल्याला हात पसरायची वेळ येते. देणारा हात आणि घेणारा हात ह्याच्यात फरक आहे. देणारा वरनं देतो, त्याला स्वाभिमान आहे, आणि घेणाऱ्याला कमीपणा आहे ना, खाली हात असतो ना. मग आपल्याला हात पसरायची वेळ येते ना, आपण प्लॅनिंग नाही केलं तर. मला सांगा, घर, जागा, प्रॉपर्टीसुद्धा विकताना आपल्याला काय करतो, दुसऱ्याला सांगावं लागतं विकण्यासाठी. म्हणजे तुमची संपत्ती असून सुद्धा तुम्हाला कमीपणा घ्यावा लागतो. अर्जंट असेल तर अजून पैसे कमी करावं लागतात. हे रोज घडते, ती सांगतो मित्रांनो, वेगळं नाही. तुमची संपत्ती असेल तर तुम्हाला कमी किंमत करावं लागते, आणि मजबुरी तयार झाल्यावर असे प्रश्न निर्माण होतात. बघा, काय लोक बँकासुद्धा ओढून नेतात ना, वाहनं नेतात, काय पण जप्ती करतात, फ्लॅट, घर, जागा. ही अशी वेळ काय येते.
कारण तुम्हाला जर प्रॉब्लेम आला तर ह्या जगात कोणीच नाही तुमचं. मग प्रॉब्लेम निर्माण व्हायच्या अगोदरच जर सतर्क राहील तर, जसं पाय गटारात टाकल्यावर साबण आहे पाणी आहे म्हणण्यापेक्षा पाय गटारात टाकताच कशाला, आणि गटारात टाकू नका म्हणणाऱ्या माणसाचं ऐका ना. मग आपण इथं का हे करतो. जसं तुम्हाला पैशाचा प्रश्न निर्माण व्हायच्या अगोदर पैशाचं प्लॅनिंग करा ना. मग काय होतं, बरेच लोक बघा आता काय असतं माहिती आहे का, तुम्हाला प्रॉब्लेम आला तर लोक सगळं तुमचं पुरेपूर वापर करून घेतात. बघा आता तसंच आहे ना, तुम्हाला इंजिनियरला 10,000 पगार आहे, ही का तयार झालं. तुमची किंमत आहे 50-60,000 स्टार्टिंगची, तुम्हाला 10,000 का तुम्हाला पण माहिती आहे. परंतु आता मजबूर निर्माण झाल्यावर काहीच करता येत नाही. म्हणजे आपण आपली वस्तूसुद्धा कमीला विकतो का नाही मार्केटपेक्षा, का गरज असते. ही गरज निर्माण केली आपण, प्लॅनिंग न केल्यामुळे गरज निर्माण होते ना. आता शाळा चांगली शिकल्यानंतर काय होईल, मोठी नोकरी लागेल, डिग्री होईल. मग कमी पगारात का काम करावं लागतं, ते पण गॅरंटी नसते. आणि मानसन्मान पण मिळत नाही. बघा बिगारी जो काम करतो तो मेहनत भरपूर करतो, त्याला इज्जत देतात का कोणी. कलेक्टरला काय रिस्पेक्ट मिळतो त्याला काय मिळतं. जसं डॉक्टर पण बघा, काही 2,000 रुपये फीस घेतात, काही 1,500, काही 400. इज्जत आणि पैसा कुणाला मिळतो, जास्त घेणारला. वस्तूचं पण तसंच आहे ना, वस्तूच असते बघा, मोबाईलच असतो 10,000चा पण आणि 1,00,000चा पण आहे. आपण का देतो, वेडे आहे का आपण. तसं नाही, त्याचे कंटेनवर डिपेंड असतं. तसं आपले कंटेंट सुधारण्यासाठी आपल्याला हे गरजेचं आहे. जसं आज मला बँकेत जायची गरज नाही, मग कशामुळे झालं आहे, मी केलं प्लॅनिंग केलं म्हणून मला आज गरज नाही. आपलेच पैसे असतात पण आपल्यालाच ते दिसत नाहीत आणि आपल्यालाच ते व्याजाने घ्यावं लागतात पैसे. बघा आपण पैसे ज्यावेळेस खर्च करतो ना, ते पैसे दुसऱ्याच्या खिशात जातात आणि तेच पैसे आपल्याला व्याजाने घ्यावं लागतात. मग खर्च करताना कमी करा ना, कंट्रोल ठेवा ना खर्च करताना. आपण काय करतो बघा, आता पैसे सगळे कमवतात, काय काय लोकांना 1-2 लाख 5-5 लाख रुपये पगार आहे, व्यवसाय चांगला असतो. मग हे लोक बघा कसं भुमरिंग होतं, कसं तेच लोक काय करतात, त्याचे खर्च करतात आणि परत तेच लोक व्याजानं पैसे घेतात. म्हणजे आपलेच पैसे असतात पण आपल्यालाच ते परत दंड मारून घेतल्यासारखं आहे. जसं मी नेहमी सांगतो ना, तुम्ही जर सिग्नल तोडलं, ट्रॉफिकवाला पैसे देतो का तुम्ही देता त्याला. मग सिग्नल नाही तोडलं तुम्हाला द्यायची गरज आहे का. मला सांगा, आपण दुकानात गेलो तर एखाद्या वस्तूची काटकसर करून ती किंमत कमीला घेतो, आपण बरंच काही त्याच्याशी प्रयत्न करतो वस्तू कमी मध्ये मिळण्यासाठी, अनेक काही गोष्टी करतो, वेळ वाया घालवतो. परंतु न काही देता आपण पैसे का देतो मग ट्रॉफिक पोलिसला, कारण आपण चूक केलेली असते. म्हणजे मला म्हणायचं बेस म्हणजे चुका करू नका. चुका ह्या कळत नकळत घडतात, काही काही जाणून बुजून घडतात. आता नवीन पिढी जी आहेत ना, डायरेक्ट SIPमध्ये गुंतवणूक करतात. मित्रांनो, SIP वाईट नाही, परंतु तुम्ही पहिलं फाउंडेशन मजबूत करा ना. उद्या तुम्ही राहणार आहेत माहीत नाही, डिसेबिलिटी, डेथ आणि डिसीज हे कधी येणार आहे तुम्हाला माहिती आहे का. तुम्ही कलेक्टर असाल आणि उद्या जर का अपंगत्व झालं तर तुमचा पगार सरकार देणार आहे का. पहिले इन्कम सेक्युर करा आणि ते पण पैसे परत मिळतात. मित्रांनो, जसं वस्तू खरेदी केल्यावर आपण काय करतो, पैसे देतो पण ती वस्तू तेवढ्याला पण विकत नाही ना, वापर करतो ना. तसं इथं तसं नाही, तुम्ही इन्शुरन्स घेऊन सुद्धा पैसे वाढतात. मॅजिकल प्रॉडक्ट आहे, मग इथं आपण पैसे ठेवत नाही. आणि मग काय होतो, आपलं जीवन मॅजिकल प्रॉडक्ट आहे. म्हणजे बघा, जादुई उत्पादन म्हणतो आपण. कसं तुम्हाला फायदा, जसं घराला आपण दारावर दार लावलं, कॅमेरा लावले, हे सगळे काही दिवसाला त्याचे एक्सपायर होतं, ते खर्च आहे ना, तो पैसे परत मिळतात का. परंतु इथं सिक्युरिटी म्हणून पैसे परत मिळतात. म्हणजे किती चांगलं प्रॉडक्ट आहे आणि गॅरंटेड. आता कित्येक बँका बंद पडतात, पतपेढ्या, मल्टी मार्केटिंग कंपनी, LIC सरकारची संस्था आहे. मग एवढं सगळं माहिती असून मग का केलं जात नाही, कारण त्याच्याविषयी ते अभ्यास नसतो. अभ्यास केल्याशिवाय मार्क मिळतात का. तसं आहे. आताही तुम्हाला मी एवढं सविस्तर सांगतोय, हे जर ऐकलं तर तुमचा फायदा होईल का माझा. नाहीच ऐकलं तर काय होईल, माझं काही नुकसान आहे. मी तर समाजसेवा म्हणून हे काम करतोय, काही उत्पन्नाच्या बाबतीत करतोय. आता समजा एवढा व्हिडिओ ऐकला तुम्ही, मला आता कोण ऐकणार आहे माहीत नाही मला, पण मी कसं समाजासाठी चांगलं कार्य करू, माझं मी प्रगती केली, तुमची पण करून घ्या. विनामूल्य मी काम करतोय ना. आता एवढाच वेळसुद्धा लोकांकडे राहील नाही ऐकायला. आता ही सुद्धा व्हिडिओसुद्धा बरेच लोक ऐकत नाहीत, कारण लॉंग व्हिडिओ आहे. मला सांगा काय होतं, चांगलं माहिती नसल्यामुळे किंवा माहिती असून दुर्लक्ष केल्यामुळेच वाईट दिवस येतात. हा प्रॉब्लेम आहे. ओके, लगेच फोन करा, प्लॅनिंग करून घ्या. आपण रोज अडचणीत जातोय, अडचण निर्माण, नैसर्गिक जे स्रोत आहे वेळ हे निघून चाललेले आहे आणि किती उरले माहिती नाही. आपल्याला तर अडचणी येतातच, परंतु आपल्या पूर्ण परिवाराला अडचणी येतात, समाजाला येतात आणि देशाला येतात. मित्रांनो, त्यासाठी पैशाची बचत करा, काटकसर करा. आणि काटकसर केल्यावर, कारण उत्पन्न काही आपल्या वाढवायचं हातात नसतं, आपण प्रयत्न करतो, परंतु खर्च करायचा आपल्या हातात आहे. योग्य खर्च केला तर तुम्हाला नक्की फायदा होईल, सुख शांती प्राप्त होईल. मागायची गरज नाही, सुखी जीवनाचा मार्ग आहे. ओके, थँक्यू.